नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या ईओ शेतकरी यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत गहूच्या प्लॉटवरती। तर मित्रांनो, तुम्ही पाठीमागे बघू शकता आपला गहूचा प्लॉट जे संपूर्ण जे मित्रांनो ओंबी अवस्थेमध्ये जे आलेला आहे। तर मित्रांनो, आपल्याला याच्यावरती कोणत्या फवारणीचं कॉम्बिनेशन जे आपण ओंबी अवस्थेमध्ये घेतलं पाहिजे, तर मित्रांनो बघूया थोडक्यात आपण आपल्या व्हिडिओमध्ये माहिती बघू। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपला प्लॉट जे संपूर्ण जे ओंबी अवस्थेमध्ये जे आलेला आहे। तर मित्रांनो, आपण व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, आपल्या गावावरती जे आपण ओंबी अवस्थेमध्ये मित्रांनो काळा मावा आणि थ्रिप्सचं प्रमाण जे आपल्याला पानावरती आढळून येतं। तर मित्रांनो, आपल्याला कोणत्या कॉम्बिनेशनचा वापर जे आपण ओंबी अवस्थेमध्ये जे आपल्याला करायचे आहे। तर मित्रांनो, आपल्याला गावावरती जास्त खर्च करायची गरज नाही आहे। आपण 2 फवारण्यामध्ये आपण आपला गहू जे संपूर्ण जे काढणीपर्यंत येऊन जातो। तर मित्रांनो, आपण याच्या अगोदर सुद्धा एक बघितली होती, जेव्हा आपला गहू जे पोटऱ्याच्या अवस्थेमध्ये होता ती फवारणी तुम्ही बघून घ्या। आपण कशा प्रकारचे कॉम्बिनेशनचा वापर करून जे आपण आपला गहू जे चांगल्या स्वरूपात जे पकलेला आहे, पकण्यातही आलेला आहे। तर मित्रांनो, आपला आता गहू जे ओंबीमध्ये जे आलेला आहे, तर मित्रांनो आपण कोणत्या कीटकनाशकाचा वापर जे केला पाहिजे। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण कीटनाशकसाठी आपण रोगर मित्रांनो आपल्याला घेणं गरजेचं आहे, किंवा मित्रांनो तुम्ही हमलासुद्धा घेऊ शकता। मित्रांनो, आपल्याला बुरशीनाशकसाठी आपण M45 व किंवा रोकोसारखे आपण कोणते एक बुरशीनाशकचा वापर जे आपण आपल्या पिकावरती करणं गरजेचे आहे। मित्रांनो, राहिला प्रश्न विद्राव्य खताचा। मित्रांनो, आपण कोणतेही एक विद्राव्य खत जे आपण आपल्या फवारणीमध्ये घेऊ शकतो, किंवा तुम्ही पाण्यानं सुद्धा देऊ शकता। जसं की मित्रांनो आपण 05234 मित्रांनो आपण ओंबीच्या स्टेपमध्ये आपण 05234 हे जे विद्राव्य खताचा वापर करणार आहोत। तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला कॉम्बिनेशन कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मित्रांनो, भेटूया अशाच कोरकोरीत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।